307 गुन्हे दाखल झाले पाहिजेत. एक दुसरं तिचे छेडछाड करायचा प्रयत्न केलाय तेही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मारून टाकण्याचा उद्देश त्यांचा या ठिकाणी होता. हे सार्वजनिक ठिकाण आहे. या ठिकाणी त्यांनी शांतता भंग करून दंगली घडवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा तो उद्देश होता की जातीय दंगली झाल्या पाहिजेत. तेही कलम याच्यात लागलं पाहिजे. यांचा या ठिकाणी वाईट कृत्य काही करायचा काही बरोबर ही पण प्रयत्न होता का? कारण शेवटी ती आमची महाराष्ट्राची लेख आहे हे लक्षात असू द्या. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, महाराष्ट्रातल्या लेकीबाळीवरती जर असा अन्याय झाला तर काम फिमा नाही, अगोदर न्यायासाठी सगळ्यांनी घर सोडून बाहेर पडत जायचं. विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण असं काही नाहीये. सगळ्या लेकीबाळी ही आपल्या उलट तिच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. दुसरे असते तर पळून गेले असते. चायला खरंच वाघीन भेटली रे तू. रडती कशाची? रडायचं फिरायचं नाही, लढायचं. आम्ही सगळे सोबत आहे. इथं जे जे प्रयत्न झाले तिने जे जे अर्ज दिलाय त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून सगळ्यांना अटक करा. मला आता एसपी साहेबांनी, पोकळे सरांनी आणि डीवायएसपी साहेबांनी सुद्धा सांगितलंय 21 जणाला अटक केली. सगळ्यांना राहिलेल्याला सुद्धा अटक करतो. साहेब तुमच्यावरती आम्ही विश्वास ठेवलाय. दंगल घडवण्याचा उद्देश तेही कलम याच्यात आले पाहिजेत. छत्रपती शिवरायांचा अवमान केला गेला तोही उद्देश त्यांच्या मनात होता. आणि ही असली अवलंबना ही त्यांच्याही समाजाला घातक आहे आणि राज्याच्या शांततेला सुद्धा घातक आहे. यांच्यावरती जबरी कलम लागले पाहिजे सगळेची सगळे. जर तुम्ही काही काटकसर केली, आम्ही तुमच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवला. जर तुम्ही 2-3 दिवसाच्या आत यांना सगळ्यांना अटक करून कलमा त्यांच्या मनाप्रमाणे जर लावल्या नाहीत, काही जर टाळाटाळ एखाद्या स्थानिक अधिकाऱ्याकडून जर झाली तर नाविलाजानं राज्यातल्या सगळ्या मराठ्यांची राज्यव्यापी बैठक मला चिखला गावात लावावं लागेल. आणि मी पोकळे सरांवरती, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवून आलो. जर काही इथलं ही चाललेली गुंडगिरी याच्यातल्या काही त्या परळीला सुद्धा अटॅच आहेत.